B7 न्यूज चेहरा नव्या युगाचा। नाशिक शहरात शिवसेना पक्षाचा बूथ प्रमुख कार्यशाळा तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक डेमोक्रेसी हॉल अशोकनगर सातपूर या ठिकाणी संपन्न झाली। यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अनेक मान्यवरांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। यामध्ये प्रभाग क्रमांक 29 चे जितू जाधव, सचिन कळासरे तसेच असंख्य कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला। यावेळी माध्यमांशी बोलताना जितू जाधव यांनी प्रभाग क्रमांक 29 मधील नागरिकांचा माझ्यावर विश्वास आहे, मी त्यांच्या आत्तापर्यंत सर्व अडचणीच्या वेळेस तसेच कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्यांच्या अडचणी दूर करीत होतो, म्हणूनच प्रभाग क्रमांक 29 मधील नागरिकांनी मला तुम्ही येणाऱ्या निवडणुकीत उमेदवारी करा म्हणून मी हा पक्ष प्रवेश केला आहे। यावेळी जितू जाधव, सचिन कळासरे तसेच प्रभाग क्रमांक 29 मधील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमर सोळंके, B7 न्यूज, नाशिक। शिंदे साहेब म्हणजे कॉमन मॅन आहे, सगळ्यांना भेटतात, सगळ्यांशी चर्चा करतात की आज जो मेळावा घेतलेला आहे तो बूथ प्रमुखांचा घेतलेला आहे। आज बूथ प्रमुखांचा एक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बूथ प्रमुखांचा मेळावा घेत आहे म्हणजे ते त्याच्यातून गेलेले। आणि साहेब एक कॉमन मॅन आहे, एकदम कॉमन मॅन म्हणजे चालतो कोणाला भेटणार, बोलणार, असं नाही का इकडे लक्ष का तिकडे लक्ष। आणि या पक्षामध्ये असं आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण चालतं। त्या उद्देशाने मी या पक्षात प्रवेश घेतला आणि मला कुठेतरी वाटतंय की आमचा जो पश्चिम मतदारसंघ आहे तो शिवसेनेशी पूर्ण जुडलेला आहे। त्या हिशोबाने मग सगळे आपले जे भाऊ, लहान भाऊ, माझ्या आया बहिणी ज्या वार्डातल्या आहेत त्यांचे काही असतील समस्या त्या पूर्ण सोडवायचं काम माझ्यामार्फत करतात की जितू भाऊ तुम्ही हे कार्यक्रम करा किंवा ही समस्या सोडवा। त्या हिशोबाने माझा मित्रपरिवार खूप मोठा आहे आणि मानणार आहे। मेन गोष्ट म्हणजे मग त्यांच्याच उद्देशाने मी एक विचार केला, चला बाबा आपला प्रभाग जर शिवसेनेशी जोडलेला आहे मग त्या हिशोबाने या पक्षात प्रवेश घ्यायचा। आणि कुठेतरी वाटतंय की शिवसेनेने लहान लोकच मोठे केलेले, जे काही मी बघतो आता, मी राष्ट्रवादीमध्ये काम करत होतो पण शिवसेना पक्षाने खूप लहान लोकांना मोठे केलेले। आज ते म्हणजे एक आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीच समजून घ्या तुम्ही की मी बी रिक्षापासून सुरुवात केलेली, मी बी रिक्षा चालवतो 5-6 वर्ष, असं खूप जणांना माहिती। मग हळूहळू मी प्रोग्रेसमध्ये आलो। का बरं की लोकांच्याच याच्याने प्रोग्रेसमध्ये आलो, लोकांच्या समस्या सोडवणं, मग त्याच्यातून मला ते राजकारणाचं वेळ लागलं। मग त्या हिशोबाने माझं बी 29 मध्ये असं झालं की सगळ्या माझ्या मित्रपरिवाराने म्हणे की तू उमेदवारी कर 29 मध्ये आणि तुझ्यासाठी वातावरण खूप चांगलं आहे। त्या हिशोबाने मग मी पक्षप्रवेश घेतला। आता तुम्ही इच्छुक आहात उमेदवार